टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागतम स्वागतम सुस्वागतम। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कैलासवासी रमेश वरपुडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभासाठी सर्व विद्यार्थ्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ सोनपेठ संचलित कैलासवासी रमेश वरपुडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनपेठ जिल्हा परभणी यांच्या वतीनं आयोजित विद्यापीठाच्या 24व्या पदवी दीक्षांत समारंभासाठी सर्व मान्यवर पाहुण्यांचे, उपस्थित मान्यवरांचे तसेच स्नातक विद्यार्थी, प्राध्यापक व सर्व कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक शाब्दिक स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाचे या पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य माननीय डॉक्टर वसंत सातपुते सर हे अध्यक्षस्थान ग्रहण करतील। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री दर्शन निकालजे सर, उपजिल्हाधिकारी परभणी, तसेच आजच्या कार्यक्रमासाठी दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय ऐश्वर्या गिरे मॅम, तहसीलदार सोनपेठ। प्रमुख उपस्थितीमध्ये हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष सन्माननीय परमेश्वररावजी कदम साहेब, IPSCचे समन्वयक आदरणीय डॉक्टर मुकुंदराज पाटील सर व परीक्षा विभाग प्रमुख डॉक्टर शिवाजी वडसकर सर सर्व मान्यवर मंचावर विराजमान झालेले आहेत। सोबतच पत्रकार प्रतिनिधी म्हणून आमचे सन्मित्र गणेश पाटील सर, सर्वांनी आपलं स्थान ग्रहण करावं। कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार सर्वप्रथम स्वामीजींच्या प्रतिमेचं पूजन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते होत आहे, म्हणून माननीय दर्शन निकालजे सर व ऐश्वर्या गिरे मॅम यांना विनंती आहे की आपण प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची रीतसर सुरुवात करावी। सगळ्यांनी आपल्याला दिलेले रुमाल आपल्या गळ्यामध्ये टाका। स्नातक विद्यार्थी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ 1996 साली स्थापन झालं। तेव्हापासून सा विद्या या विमुक्तये सर्व बंधनातून मुक्त करते अशा विद्येची ज्ञानज्योत तेव्हापासून पेवत आहे आणि हा विद्यापीठाचा 24वा दीक्षांत समारंभ मागील 2 वर्षापासून महाविद्यालय स्तरावर होत आहे। महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचं हे पहिलंच आयोजन। या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथीमध्ये उपस्थित माननीय दर्शन निकालजे सर तथा ऐश्वर्या गिरे मॅम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व स्वामीजींच्या प्रतिमेचं पूजन होत आहे। अल्पावधीतच आपल्या विद्यापीठाने भारतभर नावलौकिक कमावलेला आहे। गुणवत्ता आणि कुशलतेचा सुरेख संगम विद्यापीठाने या बाबतीत निर्माण केला
अशा विद्यापीठाचा दरवर्षी पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम विद्यापीठातर्फे होत असतो। मागील 2 वर्षापासून महाविद्यालय स्तरावर या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे। हे महाविद्यालयाचं पहिलंच वर्ष आयोजनाचं आहे। यानिमित्त सर्व मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते स्वामीजींच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन झालेलं आहे। तमसो मा ज्योतिर्गमय। धन्यवाद। यानंतर विद्यापीठ गीत घेऊन येत आहेत आमच्या सहकारी डॉक्टर वनिता कुलकर्णी मॅडम। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण आपल्या विद्यापीठाचे गीत ऐकणार आहोत। विद्येची अन पवित्रतेची इथे वाहते ज्ञानधारा। विद्येची अन पवित्रतेची इथे वाहते ज्ञानधारा। मानवतेचा मंगलमय मानवतेचा मंगलमय इथे खेळतो विश्ववारा। विद्येची अन पवित्रतेची इथे वाहते ज्ञानधारा। तेजोमय उजळीतो प्रकाश तेजोमय उजळीतो प्रकाश। श्रमाचे कष्टाचे आकाश श्रमाचे कष्टाचे आकाश। संपविते सौदामिनी संपविते सौदामिनी युगांचा अंधार झारा। विद्येची अन पवित्रतेची इथे वाहते ज्ञानधारा। चंदनाची व्रतस्थ भूमी चंदनाची व्रतस्थ भूमी। प्रज्ञा प्रतिभा गगनगामी प्रज्ञा प्रतिभा गगनगामी। समतेचा ममतेचा समतेचा ममतेचा साधनेचा अढळ तारा। विद्येची अन पवित्रतेची इथे वाहते ज्ञानधारा। विद्येची अन पवित्रतेची इथे वाहते ज्ञानधारा। बुद्ध करुणेचा विहार इथे बुद्ध करुणेचा विहार इथे। शिवरायांचा चार इथे शिवरायांचा चार इथे। निरंतर न्यायासाठी स्वातंत्र्याचा इथे पहारा। विद्येची अन पवित्रतेची इथे वाहते ज्ञानधारा। विद्येची अन पवित्रतेची इथे वाहते ज्ञानधारा। विचार विवेक विज्ञानाचे विचार विवेक विज्ञानाचे। ज्ञानकीर्त हे महात्मतेचे ज्ञानकीर्त हे महात्मतेचे। मातीच्या मोहराचा गोदावरीचा इथे किनारा। विद्येची अन पवित्रतेची इथे वाहते ज्ञानधारा। विद्येची अन पवित्रतेची इथे वाहते ज्ञानधारा। मानवतेचा मंगलमय मानवतेचा मंगलमय इथे खेळतो विश्ववारा। विद्येची अन पवित्रतेची इथे वाहते ज्ञानधारा। विद्येची अन पवित्रतेची इथे वाहते ज्ञानधारा। धन्यवाद मॅम। या सुमधुर अशा विद्यापीठ गीतानंतर येणाऱ्या सर्व मान्यवरांचं आपण महाविद्यालयाच्या वतीनं
स्वागत करणार आहोत। सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य डॉक्टर वसंत सातपुते सर यांचं स्वागत करण्यासाठी मी महाविद्यालयाचे परीक्षा विभागातील डॉक्टर शिवाजी वडसकर सर यांना सादर आमंत्रित करतोय। महाविद्यालयाच्या दिवसेंदिवस प्रगतीच्या वाटचालीमध्ये ज्या माणसाचं मोलाचं योगदान आहे, ज्यांच्या कारकिर्दीत महाविद्यालयानं न्यायाचं मूल्यांकन तसेच वेगवेगळ्या कमिट्यांना खऱ्या अर्थाने सन्माननीय प्राचार्य डॉक्टर वसंत सातपुते सर, यानंतर महाविद्यालयात या कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले व महाराष्ट्रातून अव्वल कामगिरी करत एमपीएससीतून प्रथम आलेले प्रमुख अतिथी माननीय श्री दर्शन निकालजे सर यांच्या स्वागतासाठी हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय परमेश्वररावजी कदम साहेब यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व महाराष्ट्रातून एमपीएससी परीक्षेतून अव्वल आलेले प्रशासनिक अधिकारी तथा परभणीचे उपजिल्हाधिकारी दर्शन निकालजे सर यांचं पुष्पगुच्छ व महाविद्यालयाचा वार्षिकांक भेट देऊन स्वागत करत आहेत। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या स्वागताला अनुमोदन करूया। यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीला मानून आवर्जून उपस्थित असलेल्या कर्तव्यदक्ष अगदी कमी वयामध्ये ज्यांच्या कार्याची छाप सोनपेठ तालुक्यावर उमटलेली आहे अशा माननीय ऐश्वर्या गिरे मॅडम तहसीलदार सोनपेठ यांचं स्वागत करण्यासाठी मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वसंत सातपुते सर यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाच्या अतिथी तथा तहसीलदार माननीय ऐश्वर्या गिरे मॅडम यांचं स्वागत शाल स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ व महाविद्यालयाचा रौप्य महोत्सवी विशेषांक भेट देऊन करावं। आपण स्वागत करत आहोत। यानंतर वेळोवेळी आम्हाला प्रेरित करणारे मार्गदर्शन करणारे असे आमचे उमद्या मनाचे संस्थाध्यक्ष माननीय परमेश्वररावजी कदम साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी प्राध्यापक संदीप कुमार देवराय सर यांना मंचावर सादर आमंत्रित करतोय। संदीप कुमार देवराय सर महाविद्यालयाच्या गौरवशाली वाटचालीमध्ये ज्या माणसाचं खऱ्या अर्थानं पाठबळ असतं, वेळोवेळा आम्हाला चांगल्या कामासाठी बहुमोल मार्गदर्शन करणारे सन्माननीय संस्थाध्यक्ष माननीय परमेश्वररावजी कदम साहेब। यानंतर महाविद्यालयाची सर्वस्वी धुरा ज्या विभागाकडे असते असा महाविद्यालयाचा आत्मा म्हणून ओळखला जाणारा इंटरनल क्वालिटी ॲश्युरन्स सेल म्हणजे IQAC चे समन्वयक महाविद्यालयाचे डॉक्टर मुकुंदराज पाटील सरांच्या स्वागतासाठी मी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्राध्यापक डॉक्टर गोविंद वाकरकर सरांना विनंती करतो की आपण पाटील सरांचं स्वागत करावं। यानंतर महाविद्यालयाचा परीक्षा विभाग सांभाळणारे आमचे दुसरे सहकारी डॉक्टर शिवाजी वडसकर सर यांचं स्वागत करण्यासाठी मी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर आंधळे सर यांना मंचावर सादर आमंत्रित करतो। यानंतर आमच्या महाविद्यालयातल्या चांगल्या कार्यक्रमाला वेळोवेळी वृत्तपत्रातून प्रसिद्धी देऊन सहकार्य करणारे आमचे पत्रकार मित्र तथा दैनिक बुलढाण्याचे तालुका प्रतिनिधी श्री गणेश पाटील साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती मी
महाविद्यालयातील प्राध्यापक फासगे सर यांना विनंती करतो की आपण गणेश पाटील सरांचं स्वागत करावं. यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचं शब्दसुमनाने स्वागत करतो व मुख्य कार्यक्रमाकडे बोलतो पुढच्या टप्प्याकडे. या महाविद्यालयात आयोजित पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाच्या आयोजनामध्ये ज्यांची प्रमुख भूमिका आहे असे परीक्षा विभागातील माझे सहकारी डॉक्टर शिवाजी वडसकर सर यांना विनंती करतो की या दीक्षांत समारंभानिमित्त आपण प्रास्ताविक मनोबल व्यक्त करावं. डॉक्टर शिवाजी वडसकर सर. नमस्कार. 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 पदवी प्रमाणपत्र सोहळ्यानिमित्त मी प्राध्यापक डॉक्टर शिवाजी वडसकर परीक्षा विभाग प्रमुख म्हणून महाविद्यालयाच्या वतीने व संस्थेच्या वतीने ते सर्वांचे स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या संस्थेचे संस्था अध्यक्ष माननीय परमेश्वरजी कदम साहेब, प्रमुख अतिथी म्हणून परभणी जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी माननीय श्री दर्शनजी निकाळजे सर व सोबतच सोनपेठ तहसीलचे तहसीलदार माननीय ऐश्वर्या गिरी मॅडम व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वसंतराव सातपुते सर, IQACचे समन्वयक डॉक्टर MB पाटील सर व आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम येथे संपन्न होत आहे. ज्यांच्यासाठी आपण येथे जमलो आहोत किंवा एकत्र आलो आहोत ते माझे सर्व गुणवान विद्यार्थी, पालक. हा कार्यक्रम पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या अभिनंदनासाठी येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व कैलासवासी रमेश वडकोडकर महाविद्यालय सोनपेठ यांच्या वतीने 24वा पदवीदान दीक्षांत समारंभ आयोजित केलेला आहे. केवळ आमच्या महाविद्यालयामध्ये शिकवण्यापुरतेच काम होत नसून सोबतच या ठिकाणी 1994 पासून म्हणजेच कॉलेजच्या स्थापनेपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व महाविद्यालयाचे नाव लौकिक करण्यासाठी प्रयत्न केला जातो. यामध्ये आमच्या महाविद्यालयामध्ये शिस्त व स्वच्छता समितीपासून ते राष्ट्रीय सेवा योजना विभाग, करिअर अँड काउन्सिलिंग सेल, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, क्रीडा विभाग, सहविभाग, विज्ञान शाखेतील क्विज प्रश्नोत्तरी किंवा कॉमर्स शाखेतील क्विज प्रश्नोत्तरी सोबतच वेगवेगळे जे विभाग कार्यरत आहेत. यामुळे विद्यार्थी केवळ महाराष्ट्रापुरतेच आपली गुणवत्ता न दाखवता आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत क्रीडा विभागातील मुलगी, सध्या मला नाव आठवत नाही पण क्रीडा विभागातील मुलगी जी आंतरराष्ट्रीय विभागापर्यंत जाऊन पोहोचली. हा कार्यक्रम 2019-20 या शैक्षणिक वर्षातील पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्याचा आहे. कारण त्यांनी सतत 3 वर्ष म्हणजे 2016 पासून ते 2019-20 पर्यंत या विद्यार्थ्यांनी प्रत्येक विभागामध्ये अगदी मोलाचे असे कार्य केलेले आहे. यासोबतच त्यांनी
मेहनतीने यशस्वी होण्याचे कार्य या ठिकाणी पूर्ण केलेले आहे. पदवी प्राप्त करणे हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनामधील महत्त्वाचा भाग आहे. या गुरुजनांना सन्मानपूर्वक पदवी देण्यासाठी वेळेत वेळ काढून या ठिकाणी जी अतिथी मंडळी आपल्यासमोर उपस्थित आहे ती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व कैलासवासी रमेश वडकुळकर महाविद्यालय यांच्या निमंत्रणास मान देऊन आपल्याला पदवी प्रमाणपत्राचे वाटप करणार आहे. परंतु महाविद्यालयामध्ये पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यापाठीमागचा जो उद्देश आहे तो थोडासा वेगळा आहे. यापूर्वी पदवी प्रमाणपत्र वितरण करण्याचा कार्यक्रम फक्त विद्यापीठ लेवलवर केला जात होता, परंतु यावर्षीपासून हा कार्यक्रम महाविद्यालय स्तरावर ठेवण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थी हे विद्यापीठापर्यंत क्वचित प्रसंगी जात होते आणि त्यांना आपल्या डोळ्यांनी पदवीदान समारंभाचा जो प्रसंग आहे किंवा जो कार्यक्रम आहे तो पाहता येत नव्हता. यासाठी यावर्षीपासून विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालय स्तरावर पदवीदान वितरण करण्याचा कार्यक्रम सोपविलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला असे वाटते की हे शिक्षणामुळे आपल्यामध्ये समृद्धता आलेली आहे. शिक्षणामुळे पुढची पिढी ज्ञानवान झाली पाहिजे. हे कर्मवीरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्यासोबतच सर्व महाविद्यालयीन प्राध्यापक बंधूवरती सोपवलेले आहे. माझे सर्व सहकारी बंधू भगिनी उच्च विद्या विभूषित आहे. 1994 तत्कालीन अध्यक्ष कैलासवासी राजाभाऊजी कदम साहेब यांनी जी शिक्षणाची वेळ इथे लावलेली आहे ती शिक्षणाची वेळ वाढवण्याचे काम सध्याकालीन अध्यक्ष माननीय परमेश्वरजी कदम साहेब हे अगदी तर मनातून वाढवत आहे. KG पासून ते MCOM पर्यंत एकाच छताखाली शिक्षण देण्याचे त्यांचे स्वप्न या ठिकाणी त्यांच्या व सर्व सहकाऱ्यांच्या स्वप्नातून येथे साकार होत आहे. तसेच महाविद्यालयाला NACचे B ग्रेड मूल्यांकन प्रमाणपत्र देखील सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी मिळालेलं आहे. काही वेळेच्या बंधनामुळे मी जास्त वेळ न घेता शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये एकूण 118 विद्यार्थी परीक्षार्थी होते. त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे पदवीदान समारंभासाठी फॉर्म भरलेले नाही आणि ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना शाखानिहाय प्रमाणपत्र वितरण करण्यासाठी पाहुण्यांना विनंती करतो. या ठिकाणी थांबा. हॅलो, धन्यवाद सर. यानंतर आजच्या दीक्षांत समारंभासाठी आमच्या विनंतीला मान देऊन खास आपल्यासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी तथा MPSC परीक्षेत राज्यात अव्वल आलेले आजच्या कार्यक्रमाचे बीजभाषक माननीय दर्शन निकालजे सर यांना विनंती करतो की या कार्यक्रमानिमित्त आपण आपलं बीजभाषण मंचासमोर ठेवावं. माननीय दर्शन निकालजे सर. अनेक यूट्यूब लिंकवर फक्त दर्शन निकालजे नाव टाका. सरांचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत मोटिवेशनल स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची कारागिरीची उकल करणारी. नमस्कार. आजचा कार्यक्रम कैलासवासी रमेश वडकुळकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कॉम्पॅक्ट महाविद्यालयाला आयोजित केलेला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर वसंतराव सातपुते सर, प्रमुख उपस्थिती श्री परमेश्वरराव कदम साहेब, त्यानंतर आपले डॉक्टर पाटील साहेब, डॉक्टर वडतकर साहेब आणि गणेश पाटील साहेब आणि जमलेले
विद्यार्थी मित्र तसेच इतर शिक्षक वृंद सर्वांना नमस्कार. पदवीदान समारंभात एक प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्पेशल क्षण असतो आणि त्याला तुमचा हा स्पेशल क्षण तुमच्यासोबत मला तुम्ही शेअर करताय तर मला त्याचा आनंद आहे. कारण की मला स्वतःला माझ्या पदवीदान समारंभाला जाता आलं होतं, तर मी माझाच पदवीदान समारंभ जो आहे तो तुमच्यात पाहतोय, तर त्याचा मला आनंद आहे. फार वेळ घेणार नाही. मी तुमच्या आणि माझ्या वयामध्ये फार फरक नाही आहे. मी तुमच्यासारखाच नाही, फक्त 3-4 वर्षापूर्वी पास आउट झालेलो आहे आणि खूप असं सांगणार नाही, पण मी माझे काही अनुभव आहेत माझ्या आतापर्यंतचे ते सांगण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून तुम्हाला त्याची काही मदत होईल पुढच्या येणाऱ्या आयुष्यात. तर पहिलं म्हणजे तुम्ही सर्वजण आता एक फेज तुमच्या आयुष्याची महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून पुढच्या फेजमध्ये जात आहात. सर्वात पहिलं तुमचं अभिनंदन सर्वांचं. तुमच्यासोबत तुमच्या पालकांचाही, तुमच्या पालकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला, तुम्हाला ती संधी दिली तिथपर्यंत येण्याची. त्यानंतर तुमचे सर्व शिक्षक वृंद, आपल्या पूर्ण कॉलेजचा स्टाफ, म्हणजे नॉन टीचिंग स्टाफ जरी असेल तर त्यांचंही योगदान आहे तुमच्या डिग्रीमध्ये. कुठे ना कुठेतरी तुमच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये कुणाशी ना कुणाशी तुम्हाला मदत झालेली आहे, तर त्या सर्वांचं अभिनंदन करतो मी. फक्त विद्यार्थ्यांचं नाही तर सर्वांचं अभिनंदन आहे याच्यामध्ये. पुढचं आता तुम्ही रोजचे क्लासरूम परीक्षा यातनं बाहेर पडताय, तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे तर तुम्ही गंभीर दिसता आता. असं काही टेन्शन आहे का? नाही ना? कोरोनामध्ये जो हा समारंभ चाललाय त्याचं टेन्शन आहे, वाईट वाटते. मागच्या वर्षी तुम्ही पास आउट झाला, तर आता तुम्हाला आता आतापर्यंत तुम्ही एका प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये होता. तुम्हाला कुणाला कोणाची तरी मदत मिळत होती. घरी असला तर आई वडील होते, कॉलेजमध्ये असेल तर शिक्षकांची मदत मिळायची. एक कोणी ना कोणीतरी तुम्हाला विचारायला होतं. तुम्हाला डिसिजन काही घ्यायचं असेल तर तुम्ही कुणाला तरी विचारू शकत होता. तर तो आता एक फेज चेंज होणार आहे तुमच्या आयुष्याची. इथून पुढे डिसिजन तुम्हाला तुमचे घ्यायचे, बरोबर आहे. एका लिमिटपर्यंत किंवा एका वयापर्यंत आपल्याला सर्वजण मदत करतात, सांगत असतात, आपल्याला मार्गदर्शन करत असतात. परंतु काही विशिष्ट आपल्या आयुष्याच्या स्टेज नंतर आपल्याला आपले निर्णय घ्यायचे असतात. ती स्टेज आहे तुमची, तुम्हाला निर्णय घ्यायचा तुमच्या पुढच्या आयुष्यात तुम्हाला काय करायचंय. आता तुमच्यापैकी काही जण MA करतील, बरोबर आहे, काही जण जॉब करतील, काही जण बिझनेस करतील. ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत, बरोबर आहे. कारण आपण इथे थांबता आपण काही ना काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाणार. तो डिसिजन घ्यायचाच आहे तुम्हाला. यासाठी तुम्ही आता कोणाची मदत घेता, पण आपल्याला हा जो पॉईंट आहे आता तुमचा, तो तुमचं पूर्ण करिअर ठरवणार आहे. तुम्हाला तुमचं पुढचं आयुष्य म्हणजे तुमचा मोस्ट ऑफ द लाईफ तुमच्या करिअरचा तुम्ही जो बनवणार आहे, तुमचं फील्ड निवडणार आहात, तर ते निवडण्याचा आता तुमची वेळ आलेली आहे. इथून पुढे तुम्ही नक्की काय करणार आहात पुढची. ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. आपण यश आणि अपयश दोन्ही आपल्याला आयुष्यात येणार आहे. तर माझं विचार करा, म्हणजे मी स्वतःच उदाहरण सांगेन की मी स्वतः ते जगलं आयुष्य. की अडचणी येतात आपल्याला, परंतु त्याला मात करून पुढे जायचं असतं. इंजिनिअरिंगमध्ये माझं प्रत्येक म्हणजे इव्हन आणि ऑड सेमिस्टर असतात ना, प्रत्येक ऑड सेमिस्टरला माझा बॅक असायचा आणि तो इव्हन सेमिस्टरला मी क्लिअर करायचो. ते अडचणी येत असतात. म्हणजे लास्ट इयरला तुम्ही सरांशी बोललो नाही, म्हणजे अनफॉर्च्युनेटली शेवटच्या सेमिस्टरला सुद्धा फेल झालेला रिझल्ट आला होता माझा. तर ते फेल्युअर म्हणजे अकॅडमिक्समधलं फेल्युअर आणि आयुष्यातलं त्याचा काही डायरेक्टली संबंध नाहीये. त्यामुळे इथे तुम्ही जे काही अकॅडमिक्समध्ये तुम्ही केलेलं आहे, म्हणजे तुमचा परफॉर्मन्स जो आहे, तर तुम्हाला वाटत असेल की त्याने माझं आयुष्य पूर्ण डिसाईड होईल, तर तसं काही नाहीये. तुमचं आयुष्य डिसाईड होणार आहे तुम्ही घेतलेल्या निर्णयांवर, तुम्ही स्वतःवर केलेल्या कष्टांवर आणि तुम्ही काय परफॉर्मन्स देता स्वतःवर किती विश्वास ठेवताय त्याच्यावर डिसाईड होत आहे. कुठलीही गोष्ट अशी नाहीये की तुमच्या आवडीच्या बाहेर नाहीये. तुम्ही जे काही क्षेत्र निवडाल त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमचा चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे. मी एक सांगेल क्षेत्र निवडताना की तुमच्या आवडीचं क्षेत्र निवडा. आवडीचं क्षेत्र यासाठी की जर आवडीचं क्षेत्र नसेल तर काम करायचा जर कंटाळा येत असेल आपल्याला, तर ते मग थोडं आपल्या आयुष्यात जड व्हायला लागतं आणि मग तो आयुष्यातला रस निघून जातो. एक सिरियस आपल्याला आपल्या करिअरबद्दल व्हायचे, पण आयुष्याबद्दल एकदम सिरियस होऊन चालणार नाही. आयुष्य आपल्याला प्रत्येक गोष्टी सिरियस झाला तर मग टेन्शनमध्ये जाणार आणि मग ते काय डिप्रेस
जगणं हे काय जगणं नाही. सिरियस तुमच्या करिअर बाबत व्हा. परंतु आयुष्य जे आहे आपलं ते करिअर म्हणजे करिअर तुमच्या आयुष्याचा एक पार्ट आहे. करिअर आणि आयुष्य एकत्र करू नका. मी एमपीएससीच्या क्षेत्रामधून आलेलो आहे. एमपीएससीच्या क्षेत्रामधलं जर म्हणजे तुमच्यापैकी जर काही जणांना माहिती असेल तर काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. तो आयुष्य म्हणजे एमपीएससी किंवा आयुष्य म्हणजे एकाच गोष्टीला सोडून ठेवलं आणि त्यालाच सर्वस्व समजलं तर तशा प्रकारचं नैराश्य येऊ शकतं. एकच गोष्ट म्हणजे आहे एखाद्या फील्डमध्ये आपण फेल झालो म्हणजे आयुष्यात फेल झालो असं आहे का? तर नाहीये. आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज आहेत. कुठल्याही क्षणी आपल्या आयुष्य आणि आपल्या करिअर आपल्या आयुष्यात जोडून टाकायचं नाही. ऑपॉर्च्युनिटीज येतील, आपण स्वतः बनवूयात, प्रयत्न करत राहूयात, त्या मिळत राहतील. सक्सेस आणि फेल्युअर हा आपला पार्ट आहे आयुष्याचा, येत राहणार आहे. त्याला आपल्याला फेस करत आपल्याला आनंदाने जगायचंय. हा तुझा मूळ उद्देश आपला असला पाहिजे. एक्सप्लोर करा ऑपॉर्च्युनिटीज. आता आपल्याकडे समोरचे गोष्टी विद्यार्थी आहेत ते टोटल बीए आहेत का? बीए, बीकॉम, बीएससी. तर तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये ऑपॉर्च्युनिटीज माहिती आहेत ना? पुढच्या आपण सर्च केले असतील, आपण सर्वजण सर्च करतो, तर त्या ऑपॉर्च्युनिटीज सर्च करा. बीए म्हणून दुसरं म्हणजे सायन्स फील्ड मध्ये जाता येणार असं काही नाही. म्हणजे माझ्या स्वतःचं उदाहरण मित्राचं, तो बीए झालेला आहे तर त्याने आता डिजिटल मार्केटिंग जे आहे क्षेत्र त्याच्यामध्ये तो उत्तम काम करतो. मी पुण्याचा आहे ऍक्च्युअली, पुण्यामध्ये माझा जो मित्र आहे म्हणजे लहानपणापासूनचा मित्र. डिजिटल मार्केटिंग तुम्ही ऐकलं असेल. त्याचा आणि बीएचा असं मला वाटतं डायरेक्टली काय संबंध आहे, परंतु तो स्वतः आता त्याने 3 मुलांना एम्प्लॉय केले म्हणजे त्यांनी चांगलं करिअर निवडलेलं आहे, त्याच्यामध्ये केलेलं आहे. सांगायचा उद्देश असा आहे की आपलं क्षेत्र किंवा आपला आता निवडलेला स्ट्रीम जो कोणताही असेल पण तुमची आवड असेल तर तुम्ही क्षेत्र निवडून त्यामध्ये पुढे जाऊ शकता. डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे, त्यामुळे तो विचारपूर्वक तुम्ही घ्यावा. एमपीएससी बद्दल मी आलेलो आहे त्याबद्दल थोडंफार सांगेन. तुम्ही जर एमपीएससी मध्ये जर करिअर करण्याचा विचार करत असाल तर तो करा, जरूर करा, परंतु एमपीएससी मध्ये अडकू नका. एमपीएससीच्या परीक्षा घेते आयोग आहे एमपीएससी, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. तो आयोग वेगवेगळ्या परीक्षा घेतो आणि त्या परीक्षांमधून वेगवेगळ्या पदावरचे अधिकारी निवडले जातात. त्यातली राज्य सेवा नावाची परीक्षा होती, त्यात माझी निवड झालेली आहे. त्यामध्ये गट अ आणि गट ब चे राष्ट्रपती अधिकारी निवडले जातात. तर सांगायचा उद्देश असा आहे की एमपीएससी मध्ये कॉम्पिटिशन जास्त आहे. कॉम्पिटिशन सगळीकडेच आहे मुळात, परंतु आता सध्या जे काही हायलाइट झालेलं दिसतंय क्षेत्र, कॉम्पिटिशन तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा तुम्हाला कॉम्पिटिशन मिळणार. बिझनेस जरी केला तरी कॉम्पिटिशन आहे. स्पर्धा कुठेही तुम्हाला येऊ नाही, स्पर्धा करावीच लागणार आहे. ते सर्वायवल ऑफ द फिटेस्ट जो आहे तुम्ही ऐकला असेल त्याबद्दल, जो स्वतःला अडॅप्ट करेल, चेंज करत राहील तो टिकून राहतो. आपल्याला तेच करायचंय. आपल्याला आपलं करिअर, आपला कल बघायचा आहे, करिअर आपल्याला त्याप्रमाणे निवडायचं आहे, आपली आवड बघायची आणि त्यामध्ये आपल्याला आपला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे. एमपीएससी बाबत सांगत होतो तर 2 ते 3 वर्ष द्यावी. त्यात जर आपली प्रिलिम्स क्लिअर होत नसेल काही किंवा जवळपास सुद्धा आपण जात नसेल तर ते करिअर थोडा आपण विचार करून त्यातनं जर बाहेर पडता आलं लवकर तर लवकर बाहेर पडावं. कोणत्याही एखाद्या गोष्टीच्या मागे लागून जास्तीत जास्त वर्ष त्याच्यामध्ये वाया घालू नये. आपण जे ग्रॅज्युएशन केलंय त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला म्हणजे आपल्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत तर त्या एक्सप्लोर कराव्या, त्या शोधाव्या. परंतु फक्त एकाच म्हणजे एमपीएससीचं नाव सध्या असतं त्यामध्ये एकाच करिअरच्या मागे सर्वजण धावणे हे काही मला बरोबर वाटत नाही. तर त्या स्वतःच्या संधी आपण एक्सप्लोर केल्या पाहिजेत. मला वाटते जास्त वेळ घेणार नाही मी. आपण सर्वांनी आपले काही प्राचार्य आहेत किंवा कोणतेही आपल्याला वाटेल की मार्गदर्शन करू शकतात आपल्या करिअरच्या पॉईंटवर, त्या सर्वांशी कॉन्टॅक्ट मध्ये राहावं. तुम्ही ज्या करिअर मध्ये तुम्हाला असं वाटतंय की आपण त्या करिअर करावं त्यामध्ये ज्यांनी स्वतः यश मिळवलेलं आहे त्यांच्याशी चर्चा करावी, त्या बारीक गोष्टी समजून घ्याव्या, स्वतःला त्याबद्दल आपण फिट बसतोय का त्या करिअर मध्ये याचा पूर्णपणे विचार करावा आणि करिअर पुढचं निवडावं. तुम्ही आता एक स्टेज ही जी काय आहे विद्यार्थी दशा तुम्ही पार केलेली आहे आणि भविष्यामध्ये आता तुम्ही जेव्हा डिसिजन घेणार आहात त्यामध्ये स्वतःला परफेक्ट बनवा, स्वतःसाठी त्याला प्रयत्न करत राहा. आणि आता तुमची जी डिग्री मिळाली आहे तुम्हाला पुन्हा एकदा अभिनंदन. आणि मी इतकं म्हणून माझं जे काही म्हणत होतं ते संपवतो. धन्यवाद सर. बघा मानसशास्त्रामध्ये गिल्फर्ड नावाचा शास्त्रज्ञ होऊन गेला, त्याने एक स्ट्रक्चर मांडलं होतं, स्ट्रक्चर ऑफ इंटेलिजन्स. त्यानं असं सांगितलं होतं प्रत्येक व्यक्तीची गुणवैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. ज्या व्यक्तीला शास्त्रज्ञ आहे रात्रदिवस म्हणजे अगदी एपीजे अब्दुल कलाम सारखी माणसं सुद्धा अगदी चांगली बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये चालते, त्या माणसाला दुसरी क्षमता की अवगत असेलच असं नाहीये. चांगलं बोलता येणं हे वेगळं आणि चांगलं काम करता येणं हे वेगळं.
ज्या माणसानं खऱ्या अर्थानं मागास प्रवर्गातून राज्यातून अवगत येऊन एमपीएससीतून आपलं उपजिल्हाधिकारी पद ग्रहण केलेलं आहे असे सन्माननीय दर्शन निकालजे सर यांनी एवढं सांगितलंय की या प्रयत्नांची शिकस्त न सोडता आपण आपल्या वाटेने योग्य त्या वेळी स्वतःमध्ये बदल करत आपल्या इच्छित ध्येयापर्यंत पोहोचावं. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या प्रमुख अतिथी तथा सोनपेठमध्ये अगदी अल्पावधीतच ज्यांचं नाव अतिशय आदरानं अगदी बुद्धिवंत माणसं सुद्धा घेऊ लागली आहेत अशा तहसीलदार माननीय ऐश्वर्या गिरे मॅडम यांना विनंती करतो की या समारंभानिमित्त महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित विद्यार्थी समुदाय, सगळ्यात पहिल्यांदा मी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करते की मस्त तुम्ही एक माइलस्टोन पार केलेला आहे. खूप छान डिग्री तुम्ही अचीव केलेली आहे आणि तुम्ही एका आयुष्याच्या दुसऱ्या माइलस्टोनमध्ये पदार्पण करत आहे. हे सगळ्यांचे सगळे पहिल्यांदा हार्दिक हार्दिक अभिनंदन. सरांनी आता आपल्याला करिअरबद्दल मार्गदर्शन केलेलंच आहे. त्यात काही अडचणी असतील तर तुम्ही कशा प्रकारे सॉल्व्ह करा किंवा त्यातून डगमगून न जाता त्याच्यावर मान कशी करा याबाबत आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन मिळालेलं आहे. मी फक्त एवढंच सांगेन, यानंतर एकदा आपल्याला जॉब मिळतो किंवा आपण जॉब असं नाही, नोकरी किंवा जरी घरी जरी थांबलो तरी ह्या एक एक चॅलेंजेस येत जातात आपल्या आयुष्यात. असं नाही की हा एक माइलस्टोन झाला की अरे हा संपलं, आता आपण सेटल झालो. एक आपलं OnePlus मोबाईल सगळ्यांना माहीत असेल, त्यांचं एक ब्रीफ वाक्य आहे, नेव्हर सेटल. आणि ॲक्च्युली लाईफ इज अबाउट नेव्हर सेटलिंग. खूप आपण ऐकलोय, सगळे म्हणतात हां 10वी झाली, हां झालं 10वी झाली की झालं, नंतर येते 12वी, नाही मग 12वी झाली की झालं, पुन्हा येते डिग्री, नाही पुन्हा आता करिअर, जॉब. आता मुलगा मुलगी असं काय झालेलं नाही, सगळ्यांना नोकरी लागतेच. त्यानंतर काय लग्न, नंतर काय नंतर काय मुलांचं करिअर. अरे हे सायकल कधी थांबतच नाही आणि आपण त्यातून कधी बाहेर पडत नाही. मग असं काय होतं की अशी संकटं येतात. आता तर आपण अशा कालावधीत आहे की सगळ्यांनीच, कुणाला माहीत नव्हता कोविड काय आहे आणि अशी वेळ आली 1, 2, 3 ती आता माहीत नाही ते कधी संपतंय का. त्यातून आपण सर्वाइव्ह झालो. सर म्हणले जसे सर्वायवल ऑफ फिटेस्ट, त्यातून आपण सर्वाइव्ह झालो. तर आपण स्वतःवर प्राऊड फील करायला पाहिजे. हां आपण ह्यातून वाचलो किंवा ह्याचा सामना करायला शिकलो. कधी माहीत नव्हतं आपण मास्क घालून वगैरे असं बसून. 2016 साली तुम्हाला माहीत नसेल 2019 साली आपला वर्गदान समारंभ अशा प्रकारे होईल. तर ही संकट येतच जाणार आहे, चॅलेंजेस येतच जाणार आहे. फक्त यातून काय करायचं, आपण काय होतं एखादं चॅलेंजेस आलं तर एक माणूस खुचून जातो, दुसरा माणूस एकदमच असा इतका हार्ड किंवा हार्श होऊन जातो, कुठल्या भावनांचा त्याला काही फरक पडत नाही. पण तिसरं आपण असा विचार करू शकतो की आपण आपल्याला एकदम हार्श बनायचं आहे, नाही आपल्याला एकदम खुचून जायचं आहे. आपण जिथं जाऊ ना तिथं आपला जो स्मेल किंवा फ्लेवर आहे, आपल्या पाऊलखुणा, आपले फूटप्रिंट्स कुठवर जायचं आहे. तुम्ही काहीही करा, तुम्ही घरी जाऊन बिझनेस करा, तुम्ही बाहेर जाऊन नोकरी करा किंवा तुम्हाला जे वाटतं, सर म्हणले तुमच्या आवडीचं करिअर करा, तुम्हाला जे वाटतं ते करा. हे नाही आवडलं ना ठीक आहे, तुम्ही दुसरी फील्ड चेंज करू शकता. पण आपण जिथं जाल ना तिथं जाऊन आपले फूटप्रिंट्स जे आहे, आपली ओळख आहे ती नेहमी राहायला पाहिजे. आता सर पुण्याचे आहेत, मी कोल्हापूरचे आहे. आम्ही सडनली एकदम मराठवाड्यात आलो. आमच्यासाठी खूप ड्रास्टिक चेंज होता. माणसं वेगळी होती, म्हणजे प्रदेश पूर्ण वेगळा होता, ॲटमॉस्फिअर वेगळं होतं. त्याच्याशी आम्ही स्ट्रगल करत आम्ही तर म्हणजे आम्हाला खूप आवडतं इथं राहून, इथं येऊन. सगळी माणसं आम्हाला आमची वाटतात, कारण तुमच्याकडून आम्हाला प्रेम मिळालं आणि आम्ही पण आमच्या परीने देण्याचा प्रयत्न केला. तर असं एक माणसं जोडा, आपल्या मातीशी कायम राखा. ह्या गोष्टी आपल्याला खूप शिकून देतात. आपण इथून आमची ट्रान्सफर होईल, पण आम्हाला अशी इच्छा आहे की हां आमची ओळख ॲटलिस्ट तुम्हाला माहीत असावी, आम्ही माहीत असतो. तसं तुम्ही राहा. आता इथं जे आपलं पदवीदान समारंभ आहे त्यामध्ये सरांनी
सरांसोबत मला इन्व्हाइट करायचं कारण म्हणजे आमचा जो बॅचमेट आहे, म्हणजे आमची मैत्री आहे आणि सरांमुळे मी इथं आहे. तर आणि सरांच्या विनंतीला मान देऊन म्हणजे आपल्या कॉलेजला पण मला बोलवलं. मला सगळ्यांची मी आभारी अर्थातच आहे. पण कसं आम्ही म्हणजे सर आणि मी एक बॅचमेट असल्यामुळे ना आमची ओळख आहे, घट्ट मैत्री आहे आणि म्हणून आम्ही दोघं एकत्र इथं आलेलो आहोत. आता तुम्ही सगळे पण बॅचमेट आहात, तुम्ही इथून कुठेही जाल पण तुमची ओळख नेहमी कायम ठेवा. कारण कसं माणूस माणसाला मदतीला येतो नेहमी, असं नाही रक्ताची नाती प्रत्येक ठिकाणी आपल्या असतील असं नसतं. हे एक आपलं सोशल स्पिअर आहे आणि त्याच्यात राहायला शिकलं तर आपल्याला कुठलीही अडचण येत नाही. आपण मस्त छान सांभाळून घेतो. बाकी आहेच आपलं हे आयुष्य असंच चालत राहील. वेगवेगळे आपले सत्कार समारंभ होतील, पुन्हा आपण परत डिग्री मिळून आपण खूप वरच्या पातळीपर्यंत जाऊ. पण शेवटी मातीची नाळ असणं आणि आपल्या माणसाची साथ नेहमी सोबत ठेवणं एवढंच मी सांगेन. आणि शेवटचं असं की लिव्ह इन द मोमेंट, गो विथ द फ्लो अँड एन्जॉय युअर लाईफ. थँक्यू. धन्यवाद मॅम. खूप सुंदर असं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन माननीय ऐश्वर्या गिरी मॅम यांनी केलेलं आहे. यानंतर या दीक्षांत समारंभानिमित्त अध्यक्षीय भाषण करण्यासाठी माननीय प्राचार्य डॉक्टर वसंत सातपुते सर यांना विनंती करतो की आपण मंचासमोर अध्यक्षीय भाषण ठेवावं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि कैलासवासी गणेश उपक्रम महाविद्यालय सोनपेठ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा महाविद्यालयाचा पहिला महिना आणि विद्यापीठाचा 24वा दीक्षांत समारंभ या ठिकाणी आपण आयोजित करत आहोत. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपले परभणी जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी श्रीमान दर्शनदेवी काळे साहेब, त्यासोबतच दुसऱ्या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या माननीय ऐश्वर्या गिरी मॅडम तहसीलदार सोनपेठ, आपल्या संस्थेचे अध्यक्ष आणि कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष माननीय परमेश्वरराजे कदम साहेब, वेळोवेळी या भागातील वंचितांच्या समस्या असो, शेतकऱ्यांच्या समस्या असो, आपल्या लेखणीला मांडणारे आमचे मित्र दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार गणेश पाटील सर, या महाविद्यालयाच्या IPC समितीचे डॉक्टर MB पाटील, हा पदवीदान समारंभ परीक्षेच्या अंतर्गत येत असल्यामुळे परीक्षा विभागामध्ये काम करणारे परीक्षा विभागाचे समन्वयक शिवाजी वडसकर सर, तद्वतच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी प्राध्यापक प्राध्यापिका आणि ज्यांच्यामुळं हा सर्व कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे ते मागच्या वर्षी ग्रॅज्युएट झालेले, आर्ट्स कॉमर्स आणि सायन्समधून ग्रॅज्युएट झालेले माझे सर्व विद्यार्थी मित्रांनी मी पहिल्यांदाच इथं उपस्थित असलेले जे स्नातक आहेत, ज्यांना पदवी द्यायची आपल्या दीक्षा घ्यायची, त्याला दीक्षांत समारंभ आपण त्याला आपण संबोधायला लागलेलो, अशा सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्यासोबत आलेल्या पालकांचे हार्दिक हार्दिक या ठिकाणी मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो की तुम्ही एक स्टेप, एक माइलस्टोन या ठिकाणी पार केलेला आहे. जसं मॅडमने आता तुम्हाला सांगितलं आहे, पण शेवट नाही, माइलस्टोन एकच नसतो, कारण त्याच्या पुढे रस्ता असतो. म्हणजेच आयुष्य हे पुढं पुढं जात असतं आणि प्रत्येक टप्प्यावरती, वळणावरती असा एखादा माइलस्टोन येतो की जो तुमचं करिअर या ठिकाणी चेंज करत असतो. दोघाही पाहुण्यांचा बोलण्याचा मुख्य उद्देश, मुख्य ऑब्जेक्टिव्ह असा होता की डोंट गिव्ह अप, सोडून देऊ नका एखादी गोष्ट. कारण वारंवार प्रयत्न केल्यामुळे, कारण आपल्याला जास्तीत जास्त सर मराठवाड्यामधल्या लोकांना किंवा मुलांना आम्हाला अशी सवय आहे की एकदा दोनदाच प्रयत्न करतो आम्ही आणि फेल्युअर आला तर सोडून देतो बऱ्याच वेळा. पण ही जी प्रवृत्ती आहे मागच्या 18 वर्षामध्ये, याच्यामध्ये हळूहळू ग्रॅज्युअली आमची सुधारणा होत आहे आणि मग आता मुलांना वाटत आहे की अरे एकदाच फेल्युअर झालं म्हणजे काही संपलं नाही, जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे, किंवा दुसऱ्यांदा झालं म्हणजे काही नाही.
त्याच्यासाठी मला एक अमेरिकेतल्या कर्नल सँडर्स नावाच्या माणसाची गोष्ट आठवली. KFC नाव सगळ्यांना माहित असेल. KFC मॅकडोनाल्ड नंतरचा सर्वात मोठा फूड चेन मधली ब्रँड जर कोणता असेल तर KFC, केंटकी फ्राईड चिकन या नावाची हॉटेल इंडस्ट्री मधला हा माणूस जगातला. त्याचं जर तुम्ही अपयश पाहिलं त्या ठिकाणी, जसं सरांनी सांगितले की माझे किती सेमिस्टर 1-2 वेळा त्या ठिकाणी राहिलेले होते, पण कोणत्या दृष्टिकोनातून राहिले, त्यानंतर कशी उभारी सरांनी घेतली आणि कसं MPSC मध्ये टॉप केलं, या बाबतीत जो मला त्या ठिकाणी ह्या कर्नल सँडर्स ही गोष्ट आठवली त्या ठिकाणी की हा माणूस 7वीलाच वडील वारले, 2 मुलं या ठिकाणी भाऊ असले, त्यांचा सांभाळ आई अगोदरच वारलेली, 7वीला शाळा सोडलेली आणि तिथून पुढे मग भटकंती सुरू झाली प्रत्येक क्षेत्रामध्ये. LIC मध्ये काम करतो, तिथून बाहेर जॉब होतो, पुन्हा मिलिटरी मध्ये जातो, 1 वर्ष झाल्यानंतर तिथून बाहेर केलं जातं. बरेचसे व्यवसाय या ठिकाणी ट्राय करतो, प्रत्येक ठिकाणाहून त्या ठिकाणी त्याला बाहेर केलं जातं आणि शेवटी मग त्याला ठरवले या ठिकाणी की हॉटेलिंग व्यवसायामध्ये या ठिकाणी चिकन रेसिपी मध्ये आपलं करिअर करावं. आणि मग रस्त्याच्या बाजूला गाड्यावरती फ्राईड चिकन विकायला लागला आणि त्याचा तो ब्रँड करण्याच्या प्रयत्नामध्ये होता की माझा हा चिकनचा ब्रँड पूर्ण जगामध्ये एकमेव असा होईल. आणि म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न केले. किती प्रयत्न करावे सक्सेसफुल होण्यासाठी? 1, 2, 3, 4, 5, 10 प्रयत्न. आणि 10व्या नंतर आपण म्हणतो की आता करिअर आपलं फार थोडं राहिलेलं आहे, मी सोडून देईन. 1009 वेळा प्रयत्न केले, तोपर्यंत त्या जगाला त्याला नाकारलं त्या ठिकाणी त्याचा ब्रँड. आणि 1010वी वेळ अशी आली सर की त्या ठिकाणी तो नवीन ब्रँड तयार झाला, त्याचं नाव KFC, केंटकी. एक छोटासा प्रांत आहे, त्या नावावरून त्याला नाव मिळालेलं आहे केंटकी फ्राईड चिकन. आज जगातील नंबर 2 ची इंडस्ट्री आहे. 6000 आउटलेट्स पूर्ण जगामध्ये याच्या कार्यरत आहेत आणि 1964 ला $2 मिलियन रुपयाला त्याला विकली. आणि तरी त्याचे हक्क जरी दुसऱ्या कंपनीला गेले असले तरी आजही जर तुम्ही मोबाईलवरती सर्च केलं तर KFCच्या ब्रँड वरती त्या कर्नल सँडर्सचा फोटो व्हाईट बोर्ड मध्ये तुम्हाला झळकलेला त्या ठिकाणी दिसतो. आणि आज पूर्ण जगामध्ये एखादा समजू शकतो सोनपेठ मधला ब्रँड एखादा हॉटेल चांगलं सामासा करतं, सोनपेठ पुरतच मर्यादित राहील आणि एखाद्या जिल्ह्यापुरतच मर्यादित राहील, पण पूर्ण जगामध्ये आपलं स्थान निर्माण करायचं. आणि एवढ्या फेल्युअर नंतर ही गोष्ट फार अचंबित करणारी आहे. आणि त्याचं फलित म्हणजे आता ह्या दोन्ही प्रमुख पाहुण्यांनी जे सांगितले की डोंट गिव्ह अप. आपण फार लवकर फ्रस्ट्रेट होतो, आपण फार लवकर सोडून द्यायला लागतो. आणि आपली बिलीफ असते, श्रद्धा असते त्या ठिकाणी की नाही हे मला जमणार नाही. त्या हत्तीच्या गोष्टीसारखं आपण करून जातो की लहानपणी हत्तीच्या पायाला बांधलेली दोरी तेवढीच असते. हत्ती मोठा झालेला असतो, त्याची फक्त धारणा बदललेली असते की नाही की दोरी मला तुटत नाही. त्या ठिकाणी लहानपणापासून प्रयत्न केलेले असतात. ऍक्च्युअली तो जेव्हा मोठा झालेला असतो तेव्हा त्याच्यामध्ये तेवढी ताकद आलेली असते की तो एका हिस्सामध्ये दोरी तोडेल, पण मानसिकता चेंज होत नाही. तशा पद्धतीने आपण बऱ्याच वेळेला आपण गोरफटून बसलेलो आहोत. तर ही मानसिकता फक्त नोकरीमध्येच नाही, सरांनी सांगितल्याप्रमाणे तुमचा व्यवसाय असो किंवा कुठलाही बिझनेस असतो त्या ठिकाणी अशा पद्धतीनं जर तुम्ही अशा थेरीज या ठिकाणी अप्लाय करायला लागला तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही या ठिकाणी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण दीक्षांत समारंभामध्ये तुम्ही महाविद्यालय सोडून जवळपास 1 वर्ष झालेलं आहे आणि ह्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये बऱ्याच जणांनी PG कोर्सेस जॉईन केले असतील, कोणी आपले व्यवसाय चालू केले असतील. 1 वर्षापर्यंत तुमचा कम्युनिकेशन या ठिकाणी होऊ शकलं नाही. आणि बऱ्याचशा वेळा विद्यापीठाचा आणि 2016च्या विद्यापीठाच्या कायद्यानुसार या ठिकाणी अशी तरतूद करण्यात आली की हा जो माइलस्टोन आहे, ही जी महत्वाची तुमच्या आयुष्यामधली पदवी आहे, तर ती पदवी तुम्हाला स्वतःहून अशा प्रकारच्या आपल्या करिअरमध्ये काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी आउटस्टँडिंग गोष्ट केलेल्या लोकांच्या हस्ते तुम्हाला मिळावी, जेणेकरून दॅट विल बी अ परमनंट इन्स्पिरेटिव्ह सोर्स फॉर यू. आणि म्हणून अशा प्रकारचे जे डिझर्व करतात अशी माणसं आणि त्या माणसांच्या हातातून तुम्हाला पदवी देण्यासाठी मी पाचारण केलं. आणि त्याला मान देऊन गिरी मॅडम आणि निकाळे साहेबांनी दोघांनी या ठिकाणी त्याला मान दिला. आणि ही सर्व व्यवस्था प्रमुख पाहुणे मिळून देण्याची व्यवस्था गणेशराव पाटलांनी केली, त्याबद्दल मी त्यांचा फार या ठिकाणी आभारी आहे. मी प्रमुख पाहुण्यांना सांगू इच्छितो की सर 1994 पासून या ठिकाणी रिचिंग टू द अनरिच्ड हा फार आयसोलेटेड भाग आहे, तुम्हाला माहित असेल. आम्ही खाली विनोदामध्ये श्रीलंका म्हणतो, चौकडून या ठिकाणी बरेचसे कम्युनिकेशन होते. आता तरी हायवेचं नाव वगैरे ऐकायला लागलं आणि कुठून तरी येता येते. पण अगोदरचा भाग 94 मध्ये जेव्हा याची ओपनिंग झाली, आता या आयसोलेटेड प्लेस मध्ये इव्हन
आणखी सुद्धा जे लासिनाचा वगैरे रोड आहे तुम्ही जात असताना नेहमी त्या ठिकाणी ते लोक लवीग्रामचे वगैरे आयसोलेटेड आहेत. जास्त जर पाऊस आला तर आज सुद्धा त्या ठिकाणी ते येऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये रिचिंग टू द अनरिच्ड हे ब्रीथ किंवा व्हिजन घेऊन आम्ही हे काम सुरू केलं आणि जवळपास 60-70 विद्यार्थ्यांवरून आज 2000 विद्यार्थी या कॅम्पसमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून PG पासून ते PG पर्यंत या ठिकाणी शिक्षण घेतात आणि त्याचं नक्कीच श्रेय स्वर्गीय राजाभाऊजी कदम साहेब आणि त्यासोबत तिथून पुढं आपली हा धुरा सांभाळत येणारे आपले विद्यमान अध्यक्ष परमेश्वररावजी कदम साहेब यांच्याकडे नक्कीच जातं आणि त्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये आम्ही सर्व माझे सहकारी आणि विद्यार्थी मित्र तुमचा सुद्धा या ठिकाणी फार मोठा वाटा आहे. कारण सर आम्हाला बऱ्याच वेळाला विद्यापीठ लेवलचे पुरस्कार त्यांचे स्पोर्ट्स मधून बरेचसे पुरस्कार या ठिकाणी महाविद्यालयाला प्राप्त झालेले आहेत. मॅथ मधला आता उल्लेख केला त्यामध्ये B ग्रेड आम्ही प्राप्त केलेला आहे आणि विद्यापीठाचे असेसमेंट महाविद्यालयाचे केले त्याच्यामध्ये आमचा A ग्रेड आहे. त्या ठिकाणी आताच त्याचं सर्टिफिकेट आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. तर या अनुषंगानं मी जास्त वेळ न घेता थँक्यू सर. या ठिकाणी जास्त वेळ न घेता यानंतर तुम्हाला ज्या गोष्टीची ज्या बाबीची तुम्ही अत्यंत निकराने आणि बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होता जवळपास 8 दिवसापासून माझे सर्व सहकारी तुमच्या संपर्कात आहेत की अशा प्रकारचा आपण कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत आणि तुम्हाला इंडिव्हिज्युअल येऊन या ठिकाणी पदवी संपादन करायचे. तुम्ही सर्व स्नातकांना या ठिकाणी विनंती करेल की जे पर्सनली आलेले आहेत त्यांना सर्वांना या ठिकाणी डिग्र्या मिळतील. जे ॲबसेंट आहेत त्यांच्यासाठी फेसबुक लाईव्ह डॉक्टर अंकाम सर या ठिकाणी करत आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या कार्यक्रमाचा आस्वाद या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने घेता येईल. आणि नंतर बऱ्याचशा विद्यार्थिनींचे लग्न झालेले आहेत त्यांचे असे मेसेजेस आहेत की सर मी येऊ शकत नाही आणि मग त्यांचे भाऊ असतील त्यांचे वडील असतील अशांच्या माध्यमातून आपण त्यांना डिग्री देण्याचा या ठिकाणी कार्यक्रम करू. पुन्हा एकदा या सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार व्यक्त करतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. एकूण महाविद्यालयाच्या वाटचाली संदर्भात सांगताना सर्व विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचं काम आजच्या पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य साहेबांनी केलेलं आहे. यानंतर ज्या कामासाठी आपण सर्व स्नातक विद्यार्थी इथं उपस्थित झालेला आहात अशा पदवी प्रदान करण्याच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. मातीमधल्या बीजाला एकच अर्थ कळतो, कोंब उगवून आल्यावरच हिरवा वृक्ष मिळतो असं म्हणतात. 3 वर्षे केलेली तपश्चर्या ती पदवी रूपानं फळाला आलेली आहे आणि आजच्या या शाखानिहाय पदवीदानामध्ये सर्वप्रथम BA कला शाखेचे विद्यार्थी पदवी घेण्यासाठी येथे उपस्थित विद्यार्थ्यांनी उपस्थित असणारी नावं आम्ही घेतलेली आहेत. या व्यतिरिक्त जे विद्यार्थी आहेत त्यांना महाविद्यालयातून नंतर प्रदान करण्यात येईल. BA शाखेतून सर्वप्रथम येथील पदवी घेण्यासाठी रणदिवे नितीन विलास मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते आपण आपली पदवी घेऊन जायची. चला लवकर. रणदिवे नितीन विलास बसले इथं खाली बसले इथं खाली. यानंतर यायचे रणदेवे नितीन विलास. पुन्हा यायचे सुरवसे दीपक धोंडेवार. सुरवसे दीपक धोंडेवार कला शाखेतून पदवी मिळवणारा हा विद्यार्थी आहे. सुरवसे दीपक धोंडेवार. त्यानंतर याचे जाधव उत्तरेश्वर श्रीराम. जाधव उत्तरेश्वर लवकर लवकर चला. त्यानंतर तयार व्हायचे रणदेवे संदीपान. जोरदार टाळ्यांच्या गटामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी. यानंतर कॉमर्स विद्याशाखेतून पदवी मिळवणारे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांची पदवीदान होणार आहे. रणदेवे संदीपान पदवी घेत आहेत. कॉमर्स विद्याशाखेतून येथील उंडाळकर सागर संभाजी. उंडाळकर सागर संभाजी चला लवकर. त्यानंतर तयार व्हायचे भोसले नीता वैजनाथ.
उंडाळकर सागर संभाजी हे कॉमर्स शाखेची पदवी घेत आहेत. भोसले नीता वैजनाथ, चला मंचावर लवकर. भोसले नीता वैजनाथ. त्यानंतर उगाळे स्वरूपा विश्वंत शत्रुपा. उगाळे शत्रुपा, चला लवकर. तयार राहायचे. रोडे प्रमोद. त्यानंतर रोडे प्रमोद. तयार राहायचे. वर्मा प्रतीक्षा. वर्मा प्रतीक्षा बंकटलाल बीकॉम. यानंतर भोसले शिवकन्या. भोसले शिवकन्या. त्यानंतर तयार राहायचे. दोघांनी रामप्रसाद. दोघांनी रामप्रसाद. मान्यवरांच्या हस्ते हे पदवी प्रमाणपत्राचं वितरण होत आहे. पवार गणेश रतनराव. तयार राहायचे. कोकळघट रवी. पवार गणेश रतनराव कॉमर्स विद्याशाखेतून पदवी ग्रहण करत आहे. कोकळघट रवी मधुकर. तयार राहायचे. टेकरू राहुल. टेकरू राहुल. चौधरी रोहित पांडुरंग. चौधरी रोहित पांडुरंग, चला लवकर. तयार राहायचे. खरात धोंडीबा. खरात धोंडीबा. उपस्थितांमध्ये पदवी घेण्यासाठी उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांपैकी कॉमर्स शाखेतील संपलेले आहेत. यानंतर विज्ञान शाखेतील विद्यार्थी बीएससी पदवी मिळवणारे विद्यार्थी आहेत. कदम रोहिणी त्र्यंबक, चला लवकर. विज्ञान विद्याशाखेतून मान्यवरांच्या हस्ते पदवी ग्रहण करतील कदम रोहिणी त्र्यंबक. तोंडगे जरा तयार राहा. यानंतर येत आहेत तोंडगे जना रामराव. विज्ञान विद्याशाखेतील पदवी. तयार राहायचे. तोंडगे शिवकन्या. जोरदार कार्याच्या वर्गामध्ये सर्व स्नातक विद्यार्थ्यांनी. शिंदे संपदा. तयार राहायचे. तोंडगे शिवकन्या पदवी घेत आहे विज्ञान विद्याशाखेतली. त्यानंतर शिंदे संपदा, चला लवकर मंचावर. तयार राहायचे. गगने सिद्धी. गगने सिद्धी अंगद. तयार राहायचे. कडतन आकांक्षा यांनी. विज्ञान विद्याशाखेतील पदवी मान्यवरांच्या हस्ते गगने सिद्धी अंगद स्वीकारत आहे कडतन आकांक्षा. चला लवकर. यानंतर येवतेकर वैष्णवी. आपण तयार राहायचे. येवतेकर वैष्णवी श्रीनिवास. तयार राहायचे. पांचाळ दीपाली. पांचाळ दीपाली बालाजी. तयार राहायचे. भोसले मयुरी. भोसले मयुरी. विज्ञान विद्याशाखेतील ही पदवी मान्यवरांच्या हस्ते ग्रहण करत आहे. जाधव आरती.
तयार राहायचे. घोडके प्रतीक्षा. जाधव आरती बालासाहेब. जाधव आरती बालासाहेब पदवी घेत आहेत. घोडके प्रतीक्षा मदन विज्ञान विद्याशाखेची पदवी घेत आहे. तयार राहायचे. सरांडे धनंजय. तयार सरांडे धनंजय चला लवकर. तयार राहायचे. बनसोडे साहित्य. यानंतर चौधरी बनसोडे साहित्य. चौधरी केतन तयार राहा. चौधरी केतन विज्ञान विद्याशाखेतील पदवी ग्रहण करत आहेत. वडकर लक्ष्मीकांत चला लवकर. वडकर लक्ष्मीकांत. तयार राहायचे. रोडे गणेश. उपस्थित आहेत रोडे गणेश विठ्ठल विज्ञान विद्याशाखेतील ही पदवी मान्यवरांच्या हस्ते ग्रहण करत आहे. रोडे गणेश विठ्ठल. सर्व मान्यवरांना विनंती की आपण आपल्या ठिकाणी बसून घ्यावं. आमच्या छोटेखानी पदवीदान समारंभासाठी आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण उपस्थित झालात. यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आपली पदवी पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी आमच्या कार्यालयाशी आपण संपर्क करावा. कार्यालयातून मिळेल किंवा ज्या विद्यार्थ्यांचे पालक आलेले असतील त्यांनी कार्यालयाशी संपर्क करायचा आहे. कार्यालयातून आपल्या पदवी मिळतील. यानंतर या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी मी IQAC चे कोऑर्डिनेटर आदरणीय डॉक्टर मुकुंदराज पाटील सर यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शित करावं. स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ नांदेड व कैलासवासी रमेश भरपूरकर महाविद्यालय सोरपेठ आयोजित पदवी वितरण समारंभ या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वसंत सातपुते सर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले टू यंग आस्पायरिंग आणि इन्स्पायरिंग पर्सनॅलिटीज दर्शन निकाले सर, जिल्हाधिकारी परभणी माननीय ऐश्वर्या गिरी मॅडम, जसिंदा सोनपेठ यांनी या ठिकाणी उपस्थित राहिले. सध्याचा काळ आपल्याला माहिती आहे. या धावपळीच्या काळातही त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि आपल्याला इथं पदवीदान समारंभासाठी उपस्थित राहून योग्य मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष माननीय परमेश्वरराव कदम साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार आमचे मित्र गणेश पाटील या सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रमुख पाहुण्यांना इथं आणण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे. ते दरवेळेस आम्हाला मदत करत असतात कुठल्याही कार्यक्रमाला. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. तसं तर ते आमचे हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे ते सदस्यच आहेत, फॅमिली मेंबर असल्यासारखे आहेत. त्यांचे मी इथं आभार व्यक्त करतो. तसेच परीक्षा विभागाचे डॉक्टर वडकर सर, प्राध्यापक देवराय सर यांचे मी आभार व्यक्त करतो. सूत्रसंचालन करणारे प्राध्यापक सकाराम कदम सर व प्राध्यापक डॉक्टर आंधळे सर यांचे मी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पत्रकार, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गाचे मी आभार व्यक्त करतो. तसेच पदवी प्राप्त केलेले सर्व विद्यार्थी यांचे मी
अभिनंदन करतो. सर पूर्वी भेटल्यानंतर यांच्यामध्ये काही बदल झालेला मला पाहायला भेटतोय. ज्यावेळेस शिक्षण घ्यायला होता तुम्ही त्यावेळेस एवढे शांत कधी बसलेले मला पाहायला भेटले नाही. आणि पदवी भेटल्याच्या नंतर हा जो तुमच्यामध्ये परिवर्तन झालेला आहे खरंच अभिनंदनीय आहे. पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा छोटेखानी कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. पुढील सूचना तुम्हाला कदम सर करतील. धन्यवाद.